तर नमस्कार मित्रांनो, लढणं होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की जीवा सोबत आता काय होत होते. कारण पार्थ पण चिडलाय, विक्रम पण त्यावर चिडलाय. तर मालिकेची सुरुवात होते त्यावेळेस विक्रम हा किचनमध्ये असतो आणि नंदिनी तिथे येऊन त्याची माफी मागते आणि जीवाला एवढी मोठी शिक्षा देऊ नका असं ती म्हणते. मात्र विक्रम म्हणतो त्याने जे काय केलं ना तर हे तो खूप चांगला होता, पण त्याने मार्ग निवडला चुकीचा. त्याने घरात आम्हाला कुणाला काही सांगितलं नाही आणि हे खूप चुकीचं होतं. तो तर जाऊ होतो, मूर्ख आहे, पण मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवत होतो. तू एक समजूतदार आहे असं मला वाटायचं आणि तू सुद्धा तीच चूक केली असं म्हणतो. नंदिनीला बोलायला लागतो. थोडक्यात तो टॉन्टिंगच करतो तिला. तेवढा तिथे ते मानिनी. मग विक्रम तिथून रागावून निघून जातो आणि मानिनीला नंदिनी म्हणत असते की प्लीज त्यांना समजून सांगा. मात्र मानिनी म्हणते की मला पण ते आवडलं नाही की त्यांनी जीवाला एवढी मोठी शिक्षा दिली आहे आणि मी त्यांना समजून सांगायचा प्रयत्नही केला, मात्र ते कोणाच्याही काय ऐकायच तयारीत नाही आहे. दुसरीकडे आपल्याला दिसतंय की रम्या आणि वसुहत्या भलत्यात खुश असतात. त्या म्हणतात की जीवासोबत असंच व्हायला पाहिजे होतं आणि आता काव्यासोबत पण असंच होईल, कारण पार्थला खोटं बोलायला आवडत नाही. मागे नाही का ज्यावेळेस तो छोटा मुलगा त्याचा भाऊ आला होता छोटा, त्याने त्याचं मार्कशीट लपवलं, रिझल्ट लपवला, त्यावेळेस पार्थ कधी चिडला होता. आणि यावेळेस काव्याने पण ही चूक केली आहे. काव्याला सुद्धा तो नक्कीच चिडेल आणि बघूया पुढे काय होतं. ते दोघी फार खुश असतात. खरंच मित्रांनो, पार्थ एवढा चिडला असतो की तो न काव्याशी बोलतही नसतो. काव्य मात्र त्याला सॉरी म्हणायचा प्रयत्न करते, त्याशी बोलायचा प्रयत्न करते, मात्र तो म्हणतो मी तुमच्यावर चिडलो नाही आहे, मी ना हर्ट झालो हर्ट. आणि मला सांगा, जर तुम्हाला मी हर्ट केलं असतं आणि माफी मागितली असती, तुम्ही मला लगेच माफ केलं असतं का? मग काव्यालाही कळतं की आपल्याकडनं चूक झाली, मात्र ती त्याला समजून सांगायचा प्रयत्न करते मी जे काही केलं होतं ते मुद्दामून नाही, म्हणजे मी तुमच्यापासून कुठली गोष्ट मुद्दामून लपून ठेवली आहे. जे काय घडलं ते असंच म्हणजे सहज घडून गेलं, माझ्या मनात काहीही नव्हतं. मात्र तो काय ऐकायच तयारीत नसतो. तो म्हणतो तुम्हाला जे करायचं ते करा, पण माझ्याशी प्लीज बोलू नका. पुढे आपल्याला दिसतंय की जीवा हा ऑफिसमध्ये जायला रेडी असतो आणि नंदीला म्हणतो तो की मला टिफिन दे, आणि त्यावर टिफिनवर तिने टिफिन बॉक्सवर तिने सॉरी लिहिलं असतं. तो म्हणतो सॉरी म्हणायची तुला गरज नाही नंदिनी, मी जे काय केलं ते माझ्या स्वतःच्या इच्छेने केलं आहे. मग ती म्हणते माझ्यामुळेच तुम्ही केलं ना, मी जर त्यावेळेस मला चिडली नसते, अननिवास तुमच्यामुळे गेलं असं म्हणालं नसते, तुम्ही माझं काळजात तुकडा तोडला वगैरे असं म्हणालं नसते, तर कदाचित तुम्ही असं केलं पण नसतं. परंतु मी असं, तो म्हणतो की मी असं नसतं केलं तर मला जन्मभर गिल्ट राहिलं असतं की माझ्यामुळे तुझा आनंदनिवास गेला आहे. जे काय झालं ते चांगलंच घडलं आहे, आनंदनिवास तुझ्याकडे वापस आला आहे, ऑफिस वगैरे मी बघून घेईल असं म्हणत तो तिथून निघून जातो. आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपतोय. बिचारा जीवा मनाविरुद्ध काम करतोय हे बघून मला सुद्धा खटकतंय. बघूया पुढे काय होतं ते. पुढे काय होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा. तुम्हाला जर आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि पुढच्या भागावर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.